नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 9 मार्च 2025 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। चला, सिटी न्यूजच्या विशेष कव्हरेज मध्ये आज आपण निघूया अमरावतीतील नव्याने सुरू झालेल्या मेडिकल कॉलेजकडे। अमरावती मेडिकल कॉलेज सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर या कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणाची नवी सुरुवात झाली। नीट परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांची निवड झाली असून 100 विद्यार्थी MBBS शिक्षण घेत आहेत। चला जाणून घेऊया या कॉलेजची कार्यप्रणाली, विद्यार्थ्यांचा खर्च, इन्फ्रास्ट्रक्चर आणि पुढील योजना थेट कॉलेजच्या डीन आणि विद्यार्थ्यांकडूनच सिटी न्यूज एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट घेऊन आले आहेत। 12 जुलै 2024 रोजी अमरावती मेडिकल कॉलेजला सरकारची अधिकृत मान्यता मिळाली। त्यानंतर नीट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि 100 विद्यार्थ्यांना MBBS अभ्यासक्रमात प्रवेश घेतला। वैद्यकीय शिक्षणाची एकूण कालावधी 4.5 वर्ष असेल। यात पहिले 3 वर्ष अभ्यास, 1.5 वर्ष प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि 1 वर्ष सरकारी रुग्णालयात सेवा बंधनकारक असेल। विद्यार्थ्यांना 2.5 लाख रुपये खर्च करावा लागेल। सध्या 24 डॉक्टर आणि प्राध्यापक कॉलेजमध्ये कार्यरत आहेत। याशिवाय तात्पुरते आणि कायमस्वरूपी कर्मचारीही सेवेत आहेत। विद्यार्थ्यांच्या शरीरशास्त्र अभ्यासासाठी 4 मानवी शव कॉलेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत। 6 टेबलवर प्रशिक्षण दिले जाणार आहेत। मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर किशोर इंगोले यांनी सिटी न्यूजच्या टीमला संपूर्ण इमारतीचा दौरा घडवून आणला आणि कॉलेजच्या कार्यप्रणालीबाबत माहिती दिली। क्या कहेंगे सर, कितनी एडमिशन यहाँ हो चुकी है और कितने विद्यार्थी यहाँ पर अध्ययन कर रहे हैं जिनकी पहले साल की परीक्षा होने जा रही है? अपनी जो मेडिकल कॉलेज के एडमिशन्स होती है ये नीट द्वारा होती है। ये सेंट्रल गवर्नमेंट की एक संस्था है जो पूरी परीक्षा लेती है। 12वीं के एग्ज़ाम के बाद वो परीक्षा होने के बाद उनका नीट का रिजल्ट जब लगता है मेरिट के हिसाब से, उससे हर स्टेट में पूरे भारत में स्टूडेंट्स का अलोकेशन होता है, अलॉटमेंट होता है। तो उस हिसाब से अपने यहाँ पे 100 सीट है, 100 सीट का अलॉटमेंट अपने को हुआ था। उसमें से 85% जो है, म्हणजे 85 स्टूडेंट जो है वो अपने महाराष्ट्र के हैं और 15 स्टूडेंट जो है वो अदर स्टेट के हैं। जो कोटा होता है अखिल भारतीय स्तर पर 15% है, मुझे ऐसा लगता है, और स्टेट के अंदर 85% है। तो ये जो इस हिसाब से एडमिशन ली गई है, यहाँ पे 100 एडमिशन पूरी हुई है और उसी हिसाब से ली गई है। अभी अपने यहाँ पे फिलहाल 85 महाराष्ट्र स्टूडेंट है और 15 स्टूडेंट्स ये अदर स्टेट के हैं। सर, विद्यार्थियों को किस प्रकार की फैसिलिटीज यहाँ आप दे रहे हैं? किस प्रकार से उनका जो अध्ययन पूरा हो और उनके जो 5.5 साल का जो शिक्षण पूरा हो, उसके लिए क्या सुविधाएं दी जा रही? मुझे बताते वक्त बहुत खुशी होती है कि महाराष्ट्र गवर्नमेंट ने खुद होके बाकी स्टेट की कंपेयर में बहुत ज़्यादा इसमें कदम आगे बढ़ा है। 10 मेडिकल कॉलेज पूरे महाराष्ट्र में इस साल 2024 में खोलने का डिसीजन महाराष्ट्र गवर्नमेंट ने लिया। मैं उसके लिए
अमरावती की जनता की तरफ से महाराष्ट्र शासन का धन्यवाद करना चाहूँगा। डॉक्टर इंगोले म्हणाले की कॉलेजची कार्यप्रणाली सुरळीत चालू आहेत. काही त्रुटी आहेत ज्या लवकरच दूर केल्या जातील. 450 बेडच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी 403 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच भारतीय वैद्यकीय परिषदेकडून कॉलेजला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहेत. सिटी न्यूजने मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी आपली स्वप्ने आणि अनुभव शेअर केले. गवर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती में हम आए हैं और अमरावती के अंदर जो पहले साल के अंदर प्रशिक्षण ले रहे हैं ऐसे विद्यार्थी हमारे साथ, ऐसे भावी डॉक्टर हमारे साथ में हैं जो भारत के विविध राज्यों से यहाँ पर आए हैं और यहाँ प्रशिक्षण ले रहे हैं। मेडिकल कॉलेज की प्रथम वर्ष की पढ़ाई हो रही है और उनके आने वाले समय में परीक्षा भी होने वाली है। जानेंगे वो विद्यार्थियों की प्रतिक्रिया कौन कौन है। क्या आपका नाम गौरी है? काय म्हणणार, कुठून आली, वाशिम मधून. कसं काय ही परीक्षा उत्तीर्ण करून तुला ऍडमिशन भेटली? पहिले मी नीट 2024 मध्ये अपियर केली होती आणि त्याच्यानंतर मग मला कॉलेज अलॉट झाली थर्ड राऊंड मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती. काय प्रशिक्षण कसं वाटतं त्याचं आता ऍडमिशन? स्वतः आपल्या स्वतःच्या अमरावतीत ऍडमिशन भेटली? हो. सगळ्यात पहिले तर मी खुश होती कारण की मला अमरावती जवळच भेटली होती. ती इथेच होती, वाशिमच्या जवळच आहे. आणि हां, टीचर्स वगैरे सगळे खूप हेल्पफुल आहेत आणि टीचिंग पण मस्त आहे की मला समजते. क्या कहोगे, आप खुद राजस्थान के कोटा से आए हो, कोटा से कई सारे विद्यार्थी जो है भावी डॉक्टर बनते हैं, क्या आपका नाम? सबसे पहले धन्यवाद, आप हमारे कॉलेज में आए एंड मैं बहुत खुश हूँ कि मेरा जो कॉलेज अलॉटमेंट है अमरावती में हुआ। अमरावती बहुत ही अच्छी सिटी है, यहाँ पे सब कुछ फैसिलिटीज़ हैं। हम भी बहुत दूर से आए हैं, हम भी एक्सपेक्ट करते हैं कि हम जिस सिटी में जाते हैं हमें वहाँ पे सब कुछ मिले। कॉलेज भी बहुत अच्छा है, टीचर्स भी बहुत हमारे सपोर्टिव हैं, हमारी रेगुलर लेक्चर्स होते हैं, जितना भी प्रैक्टिकल है सब कुछ हमारा एकदम प्रॉपर फंक्शनिंग अभी हो रहा है। क्या कहोगे कि आप जिस प्रकार से यहाँ प्रशिक्षण ले रहे हो, भविष्य में क्या आपका एम है, क्या बनना चाहते पहला तो अभी कुछ ज़्यादा सोचा नहीं है। हमारा अभी सबसे पहला एम तो यही है कि एक अच्छे डॉक्टर एमबीबीएस करके ग्रेजुएट हुए यहाँ से और अपने साथ-साथ और अपनी फैमिली के साथ-साथ अपनी कॉलेज का नाम भी आगे लेके आएँ। हैं? यहाँ विद्यार्थी जो है वो एमबीबीएस के बाद अपनी आने वाली शिक्षा पूरे करने वाले हैं। हमारे साथ एक महाराष्ट्र की विद्यार्थी है, विद्यार्थिनी जिसका अमरावती में एडमिशन है। क्या प्रतिक्रिया जानी, क्या नाम है आपका? सर मेरा नाम मेधावी सोनटक्के आहे. मी वर्धा से हूँ. काय म्हणणार? कॉलेज छान आहे, नवीन बनलं आहे, पण खूप जास्त इन्फ्रास्ट्रक्चर बनलेलं आहे. टीचर्स पण चांगले आहेत. क्लासेस रोज होतात आणि प्रोग्राम्स, फंक्शन्स जे आहेत ते पण ऑर्गनाइज होत आहे इथे बरोबर. 12ला किती टक्के भेटले होते आणि वाटलं होतं का नीटला किती टक्के भेटणार ऍडमिशन? 83 भेटले होते 12th मध्ये. नीटला नीटला 547 होते. आता काय व्हायची इच्छा आहे? आता फक्त डॉक्टर ग्रॅज्युएट व्हायचं आहे पहिले, मग त्यानंतर सोचू कसं काय करायचं. क्या कहूँ, क्या नाम है आपका? पलक बजाज, यवतमाल से. पहले तो बहुत खुशी हुई थी कि अमरावती में लगा पास वगैरह पड़ता है एंड यहाँ आने के बाद देखा तो एकदम डेवलप था, न्यू कॉलेज के हिसाब से ऑलरेडी वो काइंड ऑफ एस्टैब्लिश्ड ही लग रहा है. क्लासेस वगैरह भी अच्छे से हो रहे हैं, प्रैक्टिकल्स भी टाइम टू टाइम होते हैं, टीचर्स सपोर्ट करते हैं एंड टाइम टू टाइम हमको गाइडेंस देते हैं कि कैसे करना, क्या करना. क्या आपकी और भी अपेक्षा है कि जो विद्यार्थियों को जो सुविधाएं जो मिल रही है यहाँ पर, पानी की बोलो, रहने की बोलो, साफ सफाई की बोलो, मेस की बोलो, क्या कहेंगे? फिलहाल तो मतलब क्लीनिंग वगैरह भी प्रॉपर है, हॉस्टल में भी सब कुछ प्रोवाइडेड है ऑलरेडी और बाकी ऐसे कोई दिक्कत भी नहीं जाती. ऐसे लगता है कि हाँ ऑलरेडी हम एक ऑलरेडी सेटल्ड ही हैं. जब से आए हैं तब से कोई ऐसे कभी प्रॉब्लम ही नहीं गई. आप अक्टूबर महीने से आए, यहाँ 4-5 महीने से मेस का खाना मिलता है, मेस है यहाँ पर? फिलहाल एक्चुअली हमारे पेरेंट्स और इनका पूरा प्रॉपर डिसीजन हुआ था कि वो टेंडर वगैरह जब तक निकलेगा तब तक हम टिफिन सर्विसेज से ही सब लोगों का आता है. अभी बाहर से खाना खाते हम्म. बाहर से टिफिन मिला? हाँ. क्या नाम है आपका? परी खंडेलवाल, विच एरिया, डिस्ट्रिक्ट? राजस्थान. क्या 12th में कितने मार्क मिले थे, नीट में कितने मिले, कैसे यहाँ एडमिशन, कोई असुविधा आपको? 12th में मुझे 93% था एंड नीट में मुझे 654 मार्क्स आया था एंड सबसे पहला कॉलेज वैसे मुझे तेलंगाना अलॉट हुआ था. उसके बाद जब मुझे अमरावती अलॉट हुआ और मैं यहाँ आई तो मुझे यहाँ का कॉलेज देख के, ये कैंपस देख के बहुत खुशी हुई थी बिकॉज़ मैं इससे पहले भी एक कॉलेज में जा चुकी थी देखने और वहाँ का कैंपस यहाँ के कैंपस को कंपेयर करते हुए मुझे बहुत खुशी हुई कि मुझे ये एरिया मिला है और अमरावती सिटी मिली है और ये कॉलेज मिला है.
क्या कहते हैं कि जो सुविधाएं यहाँ पर आपको जो मिल रही है वो सुविधाएं कैसी है जो स्टूडेंट को होना चाहिए? साफ सफाई है, पानी है, हॉस्टल में रहने की सुविधा है, मेस की सुविधा है, भोजन की, क्या कहोगे? अगर सुविधाओं को लेकर बात करें तो एज अ न्यू कॉलेज बहुत अच्छी हमें सुविधाएं दी जा रही है। वाटर कूलर प्रोवाइडेड है, क्लीनिंग डेली बेसिस पे होती है एंड मेस की बात करें तो वो हमें टिफिन सर्विसेज बहुत अच्छे तरीके से खाना वो बहुत सही देते हैं। तो एवरीथिंग इज वेल। और भी कोई अपेक्षा है कि जो फ्यूचर में हो, या ऐसा लगता है आपको और भी सुविधा? क्योंकि ये नया कॉलेज है तो ऑब्वियसली कुछ चीज़ों को बनने में टाइम लगता है एंड अभी तक हमें जितना मिल रहा है बहुत सफिशिएंट है। एंड प्रैक्टिकल और लेबोरेटरीज की जो सुविधा है वो पूरी हो चुकी है? एनाटॉमी जो बॉडी है वो उस पर प्रैक्टिकल करना? बायोकेमिस्ट्री और फिजियो के हमारे प्रैक्टिकल बहुत रेगुलर बेसिस पे होते हैं। एनाटॉमी में अभी हमें पीडीएमसी जो कॉलेज है वहाँ विजिट हमें कराई जा चुकी है एंड अभी हमारे कॉलेज में भी बॉडीज आ गई है तो विल बी स्टार्टिंग द डाइसेक्शन सून। सुविधाएं पूरी उपलब्ध हो रही है यहाँ पर, और भी जो सुविधाएं लेबोरेटरीज में होना चाहिए आने वाले समय में वो भी पूरी होंगी। और हरियाणा की एक स्टूडेंट हमारे साथ में, क्या क्या नाम है? रुचि पूरा रुचि रमन। क्या कहूंगी, कितने मार्क्स आपको मिले 12th में और यहाँ एडमिशन हुई आपकी नेट पास में? 12th में 97.4%, नीट में 661 मार्क्स। क्या कहूंगी, जिस प्रकार से क्या बनना चाहती हो आप? I think it's too soon to say कि मैं क्या बनना चाहती हूँ. At this point, I want to just get into all the experience and learn everything about how it feels to be a medical student. And जब internship के time पे when I'll get to visit different departments, then only I'll decide what I'm more interested in and what I can pursue throughout my life. What is your aim? My aim is to be a doctor. In what specialty? I won't say it right now because I don't believe in revealing things too soon. And I also want to write something if possible. This college comfortable that we with that? Yeah, teachers are very helpful actually. Some teachers actually have recommended me books, and in other areas, they have helped me a lot. So I think I'm quite comfortable and will all together turn it into something better if the efforts continue in this way. बहुत ही अच्छी कंफर्टेबल सुविधाएं यहाँ पर मिल रही है, और विद्यार्थी जो है यहाँ जो महसूस कर रहे हैं कि अमरावती के अंदर गवर्नमेंट मेडिकल कॉलेज जो है खुल चुका है, और यहाँ पर 100 विद्यार्थियों ने एडमिशन लेकर अपनी अपनी शिक्षा शुरू की है। और इस मेडिकल क्षेत्र में, वैद्यकीय क्षेत्र में अमरावती के भी 100 डॉक्टर इस देश के अंदर मरीजों को सेवा देंगे। पूरे महाराष्ट्र की बात की जाए तो आने वाले समय में 900 डॉक्टर यह बनने वाले हैं, जिनके अलग अलग एम्स है, अलग अलग क्षेत्र में जाके अलग अलग जो स्पेशलिस्ट होकर वे सुविधा देकर उस क्षेत्र में प्रगती करने की इच्छा रखते हैं। मैं कैमरा पर्सन संस्कार के साथ नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती। तर हा होता आमचा अमरावती मेडिकल कॉलेज वरील खास रिपोर्ट। एक नववैद्यकीय शिक्षण स्थान, नव्या आशा आणि नव्या डॉक्टरांचे स्वप्न सरकारच्या मंजुरीनंतर इथे वैद्यकीय शिक्षणाची भव्य सुरुवात झाली आहे। आम्ही पुढेही तुम्हाला या कॉलेजशी संबंधित महत्त्वाच्या अपडेट देत राहू। सिटी न्यूजशी जुळत रहा। नमस्कार। अमरावती श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने नव्या भोजनशाळा आणि अतिस्थ परिसराचे भव्य उद्घाटन पार पडले। या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर चंदू सोजतिया लिखित श्रीलाल शुल्क के उपन्यासों में सामाजिक राजनीतिक चेतना या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने बडनेरा रोड अमरावती येथे जैन स्थानक भवनात नव्या भोजनशाळा आणि अतिस्थ परिसराचे उद्घाटन दिमाखात पार पडले। उद्घाटन समारोह दरम्यान माजी न्यायाधीश उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र मानवी अधिकार आयोगाचे अध्यक्ष कमल किशोर तातेड, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायाधीश आणि फीस रेग्युलेशन अथॉरिटी महाराष्ट्राचे चेअरपर्सन विजय आचलिया, नागपूरचे उपजिल्हाधिकारी निर्भय जैन यांच्या उपस्थितीत सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक आणि श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर चंदू सोजतिया लिखित श्रीलाल शुल्क के उपन्यासों में सामाजिक राजनीतिक चेतना या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। डॉक्टर चंदू सोजतिया हे साहित्य, समाजसेवा, धर्म आणि मीडियाच्या क्षेत्रात सक्रिय असून त्यांचे योगदान उल्लेखनीय आहेत। पुस्तक प्रकाशनानंतर उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले। या उन्मोचन कार्यक्रमात मोठ्या संख्येने जैन समाजातील पुरुष व महिला उपस्थित होत्या। तर अमरावती शहरातील हा महत्त्वाचा सामाजिक आणि साहित्यिक सोहळा प्रेरणादायी ठरला। सिटी न्यूजवर अशीच अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज। जागतिक महिला दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात अमरावती महानगरपालिकेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले।
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या योगदानाचा गौरव केला. जागतिक महिला दिनाच्या विशेष सोहळ्यातून आपण थेट अमरावतीतील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातून बोलत आहोत. अमरावती महानगरपालिकेच्या वतीने हा भव्य सोहळा साजरा केला जात असून महिलांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. नेमकी काय आहे ही घोषणा पाहूया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये. महिला दिनानिमित्त अमरावतीत भव्य कार्यक्रम पार पडला. महिलांच्या हक्कांसाठी आणि सक्षमीकरणासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पगार दुप्पट करण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याचे सांगितले. उपस्थित महिलांनी या घोषणेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाहूया हे आश्वासन लवकरच प्रत्यक्षात येते का. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांचं अभिनंदन करेन की लाडकी बहिणा योजना आणून महिलांना जो खऱ्या अर्थानं एक चांगला मदतीचा हात दिला त्याबद्दल मी राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करीन की जो आज महिलांना एक फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून या महिलांसाठी काय केलं पाहिजे ते या राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणा म्हणून ही योजना आणून खऱ्या अर्थाने एक मोठं काम केलेलं आहे. भविष्यामध्ये मी तुम्हाला शब्द देईन की या लाडक्या बहिणींचा पगार हा दुप्पट कसा होईल, वाढवला कसा जाईल यासाठी सुद्धा विधिमंडळामध्ये तुमचा आमदार म्हणून नेहमी प्रयत्न करील एवढं आपल्याला सगळ्यांना मनापासून आश्वास करतो. आणि मी माझ्या जीवनामध्ये राजकारणामध्ये जेव्हा पाऊल टाकलं तेव्हा मला आठवते की मला सगळ्यात जास्त पाठिंबा कळंत्री साहेब जर कोणाचा आशीर्वाद मिळाला असेल तर महिलांचा मिळाला. आणि मला आता सुद्धा जो आशीर्वाद प्रचंड मतात निवडून दिलं तर माझ्या सगळ्या आई बहिणी इथे बसलेल्या आहे. तेव्हा इलेक्शनमध्ये पाहत होतो तर माझा चेहरा आणि त्यांचा चेहरा सारखाच दिसत होता. म्हणजे सारखी मेहनत करत होते. आणि महिलांनी केलेली मेहनत हे मी नेहमी पाहिलेलं आहे. ही प्रामाणिकतेची असते. माणूस तर सगळीकडे जाऊन उड्या मारते पण महिलांनी म्हटलं हा माझा भाऊ आहे म्हणजे आहे, याला निवडून द्यायचं आहे म्हणजे निवडून द्यायचा आहे, याला आशीर्वाद द्यायचा आहे म्हणजे आशीर्वाद द्यायचा आहे. एवढी प्रामाणिकता मला नेहमी माझ्या राजकीय यशस्वी जीवनामध्ये ती महिलांच्या माध्यमातून मिळाली. म्हणून मला गर्व वाटते की ज्या ज्या ठिकाणी माझ्या महिलांवर संकट येते, आमच्या बहिणींवर संकट येते त्या त्या ठिकाणी त्यांचा भाऊ म्हणून मुलगा म्हणून मी नेहमी उभा राहतो आणि उभा राहील हे सुद्धा सगळ्या महिलांना मी मनापासून वचन देतो. आणि आपल्या सगळ्यांना भावी जीवनासाठी मनापासून शुभेच्छा देईल. महानगरपालिकेचे कर्मचारी खूप साऱ्या महिला आहेत, खूप चिकाटीने काम करतात, मेहनतीने काम करतात. त्यांनासुद्धा भावी कामासाठी लोकांच्या सेवेसाठी मनापासून शुभेच्छा देईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय सुरू करण्याचे आश्वासन आजच्या महिला दिनी देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पगार दुप्पट करण्यासाठी आमदार रवी राणा सरकारकडे जोरदार मागणी करणार आहेत. पाहूया ही घोषणा प्रत्यक्षात कधी येते. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जागतिक महिला दिनानिमित्त सिटी न्यूज कार्यालयात महिला सशक्तीकरणाचा उत्सव साजरा करण्यात आला. मीडिया क्षेत्रात महिलांची भूमिका महत्त्वाची असून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी सिटी न्यूज परिवाराने विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. चला तर पाहूया विशेष अहवाल. ती आहे म्हणून हे विश्व आहे, ती आहे म्हणून घराला घरपण आहेत, ती आहे म्हणून नात्यात जिवंतपण आहेत. त्याच स्त्रीचा जगात उद्धार करता आपण सर्वजण आज जागतिक दिन महिला दिन म्हणून आपण साजरा करतोय. 8 मार्च 1975 युनायटेड नेशनने हा दिवस संपूर्ण जगतात सन्मानाचा दिवस म्हणून साजरा होत आहेत. आणि आज पुनश्च सिटी न्यूज परिवारांच्या वतीने आज आपल्याच कार्यालयामध्ये सर्वाधिक काम करणाऱ्या कार्य करत असलेल्या महिलांची संख्या जास्त असल्यामुळे हा सन्मान सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सुजित्या सर आणि प्रदीप सर सर्व आमच्या पुरुष कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्या महिलांचा सन्मान होत आहेत. मी सरांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्या हस्ते आपल्या कर्मचाऱ्यांचा महिला कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान करावा.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिटी न्यूज परिवाराने महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून एक वेगळा आदर्श उभा केला आहे. मीडिया क्षेत्रात महिलांची भूमिका मोलाची आहे आणि त्याचाच गौरव करण्यासाठी सिटी न्यूज कार्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सिटी न्यूज प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर चंदू सोजतिया यांनी महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत सांगितले की महिला प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहेत. महिलाओं को हमारे यहाँ के सभी महिला कर्मचारी जो हमारे परिवार के रूप में हैं पूरे सिटी न्यूज़ चैनल के, जिस प्रकार परिवार में सामंजस्य रहता है, हमारे यहाँ भी पूरा सामंजस्य है और परिवार के नाते पूरे चैनल का काम चलता है और इसमें निश्चित रूप से परिवार की जब बात आती है तो महिलाओं का बहुत सहयोग उसमें रहता है. वही सहयोग हमारे चैनल में सभी महिलाओं का है. मैं आज के इस दिवस पर सभी हमारे यहाँ की महिलाएं और समस्त हमारे दर्शकों जो महिला है सभी को आज के इस दिन की शुभकामनाएं देता हूं कि आपका यह दिन शुभ जाए और आज से नई दिशा की शुरुआत हो और आप आगे बढ़ते रहो. धन्यवाद. मीडिया क्षेत्रातही महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून सिटी न्यूज परिवार यांच्या कर्तृत्वाचा गौरव करत आहेत. सिटी न्यूज परिवारामधल्या सर्व बहिणींना खूप खूप शुभेच्छा. आणि आज सिटी न्यूज परिवाराकडून त्यांचा आज इथे महिला दिनी त्यांचा सन्मान इथे करण्यात आला आणि त्यांच्यासाठी मी हेच म्हणणार की ज्या प्रकारे पहिले महिला सर्व क्षेत्रामध्ये पुढे नव्हत्या परंतु आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ही पुढे आहे. पहिले एक कविता मला आठवते, शीलाची आधारशिला तू, मानवतेचा मान तू, भक्तिश्रद्धेचे देऊळ तू, प्रेमशक्तीची मूर्ती तू, पुरुष जीवनावरील सुमन तू आणि भूतकाळीन कन्या तू, वर्तमानाची पत्नी आणि भविष्याची माता तू, तरीही युगायुगाची दासी तू. परंतु आता प्रत्येक क्षेत्रामध्ये ही दासी न राहता प्रत्येक क्षेत्रात त्यांनी प्रगती केली आहे आणि हीच प्रगती आमच्या आई बहिणी आणि आजी मावशी आणि जितके सर्व नाती आहेत ज्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग राहिला आहे त्यांच्यासाठी पुन्हाच एकदा शुभेच्छा देतो. सिटी न्यूज परिवाराकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कार्यक्रमात सिटी न्यूजच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या अनुभवांचे आणि महिला सशक्तीकरणाविषयीचे विचार व्यक्त केले. आज 8 मार्च जागतिक महिला दिवस. खरं तर महिलाच्या सन्मानाचा कुठला दिवस नसतोच, पण 8 मार्चसाठी ज्या महिलांनी संघर्ष केला आणि हा दिवस आज जागतिक स्तरावर साजरा केला जातो आहे त्या सर्व महिलांना समर्पित हा दिवस आहे. आज 8 मार्चच्या निमित्ताने आमचा इथे सत्कार करण्यात आला सिटी न्यूज परिवाराच्या वतीने. एकंदरीत परिवार आम्ही याच्यासाठी म्हणतो की या ऑफिसमध्ये परिवाराचं वातावरण असतं. ऑफिस कर्मचारी हे वातावरण कधी आम्हाला अनुभव आलाच नाही. आम्ही परिवारात आहोत, परिवारात मिळूनच काम करतो, एकमेकांच्या चुका समजून घेणे, चांगल्या गुणांची स्तुती करणे, या प्रकारे हा परिवार पुढे जातो आणि सिटी न्यूजमध्ये अशा पद्धतीचं वातावरण आम्हाला मिळतं. आज हा सन्मान आम्हाला आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने, आमच्या सहकाऱ्यांच्या वतीने, आमच्या सरांच्या वतीने करण्यात आला. त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. माझ्या सर्व भगिनींना आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिला सशक्तीकरणाचा संदेश देत सिटी न्यूज परिवाराने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला. मीडिया क्षेत्रातील महिलांच्या कार्याचा सन्मान करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. बडनेरा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्टुडंट कॉन्फरन्सच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पाहूया सविस्तर रिपोर्ट. बडनेरा येथील शहीद स्मारक बागेत स्टुडंट कॉन्फरन्सच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बळवंत वानखडे होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रीती बंड उपस्थित होत्या. या सोहळ्यात प्राध्यापक कृष्णराव गबने, प्राध्यापक सिंग सर, अश्विनी वानखडे, ज्ञानेश्वर झोंबाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. तो आमचे संजीव गेल्यानंतर काय घेऊन पडायचं तुम्हाला समजत नाही. तो सक्षमपणा उभी महिलांना त्या मतदारसंघात आजही त्या पद्धतीने त्या ताकदीने लढत देत आहे. नव्हे तर लोकांच्या कामात सुद्धा व्यवस्था आहे. प्रत्येक महिलांना सक्षम असलं पाहिजे. त्यांनी उल्लेख केला की महिलाच्या विषयाचा विचार
करावं लागतं. त्याच्यावर एक वेगळं स्वतंत्र भाषण होते. म्हणून हे सगळं टाळून मी पुन्हा विनंती आपल्याला करेल की जे सावित्रीबाईंनी जे आपल्यासाठी कष्ट घेतले, बाबासाहेबांनी जो आपल्यासाठी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही, तो भाग नंतरचा झाला, पण राज्यघटनेत जे स्वातंत्र्य आपल्याला दिलं त्याचा निश्चितच आपल्या भावी जीवनात उपयोग करावा आणि महिला म्हणून सक्षमपणानं पुढे अडचणी येतात, अडचणी राबवल्या जातात. ते कसं काही दोष गुणदोष काय जे काय असतील ते असतीलच. आणि तुम्ही एकदम तुम्ही काहीही करू शकता. आपल्या भाषणात खासदार वानखडे यांनी महिलांच्या सबलीकरणावर भर दिला. तसेच प्रीती बंड यांनी महिलांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली. प्रत्येक जण जाऊन राहिलं पैशाच्या मागे, कमाईच्या मागे, कुणाला पद पाहिजे, कुणाला प्रेस्टीज पाहिजे. पण थांबा, स्वतःचा विचार करा, बघा तर की तुम्हाला काय पाहिजे. आपण नुसती सोन्याच्या मागे धावत आहे, पण आपल्याला काय पाहिजे, स्वतःला काय पाहिजे, स्वतःला कुठे उभं करायचंय, स्वतःला काय मिळवायचंय हे ठरवा. पूर्ण जग बोलणार आहे. इंटरनॅशनल महिला दिवस सगळ्या भारतात सेलिब्रेट केला जातोय, पण खऱ्या अर्थाने मला असं वाटते प्रत्येक महिलेने घरी बसून स्वतः एक विचार करावा की त्यांना काय पाहिजे, त्यांच्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे. हेल्थ इश्यूज सगळ्यात जास्त महिलांमध्ये, माणसांना हार्ट अटॅक जास्ती होतो, त्याचं कारण वेगळं आहे म्हणा, पण स्टील माझं असं म्हणणं आहे की महिलांनी स्वतःचा विचार करावा. बडनेरा येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने झालेला या कार्यक्रम महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देणारा ठरला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. अशाच महत्त्वाच्या घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. आजचा दिवस महिलांसाठी अत्यंत खास आहे, कारण संपूर्ण जगभरात 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. अमरावतीतही एडीपाय शाळेत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महिलांच्या सन्मानार्थ विविध उपक्रम राबविले. चला पाहूया सविस्तर रिपोर्ट. इंडिपाय शाळेत जागतिक महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शाळेतील महिला शिक्षिकांनी बाईपण देगा देवा या गाण्यावर नृत्य सादर करून उत्सवाचा आनंद घेतला. विशेष म्हणजे शिक्षकांनी शिक्षिकांचे फुलांनी व पुष्पवृष्टीद्वारे स्वागत केले. संपूर्ण शाळा रोषणाईने उजळली होती. याशिवाय इमारतीवरून पुष्पवृष्टी करत महिलांचा सन्मान करण्यात आला. शाळेच्या भिंतीवर शिक्षिकांचे फोटोसह शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते, जिथे प्रत्येकाने सही करून आपली भावना व्यक्त केली. या प्रसंगी प्राचार्य जेकब दास यांनी महिला शिक्षिकांना शुभेच्छा देत त्यांच्या योगदानाचा गौरव केला. All the love of all kinds, all types. अब शुरुआत अगर मैं यहाँ पे खड़ा होकर बोल रहा हूँ, माई मदर, एवरीबडी. अब माँ के बारे में हम क्या बोल सकते हैं, क्या बोल सकते, ऐसा कोई वर्ड मुझे नहीं लगता है जो विच कैन डिफाइन माई मदर. 9 महीना रखती है अपने मुंह में, फिर जिंदगी भर उसको अपने साथ लेके चलती है, और जब मम्मी नहीं रहती है फिर हमको बहुत अफसोस होता है. तो फर्स्ट इज हमारा फर्स्ट गुरु जो हमको इस धरती को, इस जग को दिखाया, दैट इज माँ. बट मेरा इतना हैसियत नहीं है जो मैं माँ के बारे में कुछ बोलूँ. साथ ही साथ मेरा इतना भी हैसियत नहीं है जो मेरे बीवी के बारे में भी कुछ बोलूँ. मानते हो? We cannot define, we cannot understand her day-to-day sacrifices. जब after marriage and all you have the daughter, उससे प्यारा कोई वस्तु या कोई वस्तु, सॉरी इट्स रॉन्ग थिंग, कोई प्यारा चीज नहीं हो सकता, स्पेशली एक जेंट्स. बट जो सीख ये तीनों से मिलते हैं, नानी से मिलते हैं, दादी से मिलते हैं, माँ का मम्मी से मिलते हैं, बेटी से मिलते हैं, बहू से मिलते हैं. इट इज नो वेयर रिटन इन एनी बुक. ये आपको सिर्फ महसूस करना पड़ेगा. महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा आणि शिक्षकांच्या सन्मानाचा अनोखा सोहळा एडीपाय शाळेत पाहायला मिळाला. महिला शिक्षकांनी हा दिवस आनंदाने साजरा केला, तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांना विशेष मान दिला. पाहत रहा सिटी न्यूज.
8 मार्च जागतिक महिला दिन. संपूर्ण जगभरात महिलांच्या संघर्षाचे, योगदानाची आणि सशक्तीकरणाची गाथा साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर आपल्या शहरातही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चला तर मग पाहूया या संदर्भात सविस्तर रिपोर्ट. जागतिक महिला दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कान्यकुब्ज महिला मंडळाच्या वतीने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी, समाजसेविका तसेच कला, साहित्य, क्रीडा आणि पत्रकारिता क्षेत्रातील महिलांना विशेष गौरव प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी महिलांच्या सशक्तीकरणावर प्रकाश टाकला. काही मान्यवरांनी आपले प्रेरणादायी विचार मांडले. बोलो भगवान परशुराम जी की जय. मैं कानपुर के ब्राह्मण मंडल की सौ अर्चना तिवारी आप सभी को महिला दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ. आज हमने हमारे महिला मंडल में एक छोटा सा प्रोग्राम दिया. उसमें सभी क्षेत्र की जो महिलाएं हैं, जो निचले वर्ग से ऊपर तक आई है मेहनत करके, उन सभी का सत्कार दिया है. यहाँ पर मेरी बहुत सी बहनें हैं, उन्होंने सबने अपने अपने अनुभव शेयर किए. कुछ कुछ तो रो भी दी है कि अपने इतने भावुक हो गए करके. यहाँ पर हमने छोटे से बड़े सब बच्चों का भी फैंसी ड्रेस का प्रोग्राम दिया. उसमें सभी को सत्कार दिया, सभी का सम्मान किया और उसके साथ में भी छोटा सा एक अल्पोपहार का प्रोग्राम भी दिया. और मेरी जो हमारे जो सब बड़े बुजुर्ग हैं, उन सभी का आशीर्वाद भी पाया. और महिला दिन की सभी को फिर से बहुत बहुत शुभकामना देते हुए 2 शब्द समाप्त. महिलांच्या हक्कासाठी एकत्र येण्याची आणि त्यांची उन्नती साधण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित महिलांनी एकत्र येऊन महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला. शहरभर महिला दिनाच्या जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाने समाजात महिलांचे स्थान किती महत्त्वाचे आहेत हे पुन्हा अधोरेखित केले आहेत. महिलांचा सन्मान, त्यांचे अधिकार आणि त्यांचे सशक्तीकरण हा समाजाचा प्रगतीचा मुख्य आधार आहेत. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. राजापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. फिर्यादी सूरज खेडकर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने मोबाईल, 10,000 रुपये रोख रक्कम आणि घरमालक किशोर विगे यांच्या घरातून चांदीचे ताट असा एकूण 14,000 रुपयाचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी तेजपाल सिंग, निहाल सिंग भाटिया या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून तो लॉकच्या चाब्या बनवण्याचे काम करीत असल्याचे निष्पन्न झाले आहेत. दिवसा घराची रेकी करून रात्री घरफोडी करणे ही त्याची कार्यपद्धती होती. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याचा PCR मिळवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक आयुक्त जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना. त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा. 1 मार्च ते 10 मार्च 2025 पर्यंत 75% सूट. अमरावती महानगरपालिका झोन कार्यालयात आजच संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा. 11 ते 20 मार्च 2025 पर्यंत 50% सूट. 21 ते 31 मार्च 2025 पर्यंत 25% सूट. अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना. त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा. 1 मार्च ते 10 मार्च 2025 पर्यंत 75% सूट. 11 ते 20 मार्च पर्यंत 50% सूट. 21 ते 31 मार्च पर्यंत 25% सूट. महानगरपालिका झोन कार्यालयात आज संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा. अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना. त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा. मालमत्ता कर भरा ऑनलाईन. सुलभ पेमेंट पर्याय. आपल्या मागणी बिलवर असणारा QR कोड स्कॅन करा. गुगल पे, क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध. मालमत्ता कर विशेष योजना. कराची रक्कम व थकबाकीच्या एकूण रकमेच्या एकमुस्त करना भरणाऱ्या धारकास दरमहा 2% शास्तीच्या रकमेवर सूट प्रदान करण्यात आली आहे. आयुक्त महानगरपालिका अमरावती.
घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आशेगाव पोलीस स्टेशन मध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात केक कापून महिला दिनाचा आनंद साजरा करण्यात आला। पाहूया विशेष रिपोर्ट। आसेगाव पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पोलीस ठाण्याच्या प्रांगणात केक कापून या दिवसाचा आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी ठाणेदार संजय राठोड यांच्यासह महिला पोलीस आणि पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात महिलांच्या सशक्तीकरणावर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच महिलांना विशेष सन्मान देण्यात आला। जागतिक महिला दिन हा महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या योगदानाच्या सन्मानासाठी साजरा केला जातो। अशा सकारात्मक उपक्रमाद्वारे समाजात महिलांचा सन्मान वाढावा अशी भावना या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आली। सर्वात प्रथम मी नमस्कार करते आणि पोलीस स्टेशन आसेगावतर्फे सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आम्हाला पोलीस डिपार्टमेंटमध्ये येऊन जवळपास 11 वर्ष झालीत आणि पोलिसात काम करताना खूप अनुभव आलेत। आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय रात्रंदिवस आणि त्यात आम्ही घर पण सांभाळतोय, मुलांना पण सांभाळतोय, सर्व जबाबदारी सांभाळून आम्ही काम करतोय। तर माझी इच्छा आहे की सगळ्या महिलांनी सुशिक्षित व्हायला पाहिजे आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालायला पाहिजे आणि जर महिला सुशिक्षित झाली, नोकरी केली तर त्यांच्या मुलांचा पण सांभाळ व्यवस्थित होईल आणि कुठेतरी बेरोजगारीला पण एक आळा बसेल आणि पूर्ण घर सुशिक्षित होईल। बस एवढंच सांगू इच्छिते। महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आशेगाव पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला। ठाणेदार संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज। नमस्कार, आपण पाहता सिटी न्यूज। आपण आज बोलणार आहोत यवतमाळ पोलीस विभागाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाबद्दल। महिला पोलिसांच्या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। चला पाहूया विशेष रिपोर्ट। यवतमाळ जिल्हा पोलीस विभागातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या सोहळ्यात पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस अंमलदारांचा विशेष सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर तृषाली गिरीश माने यांना आमंत्रित करण्यात आले होते। तसेच कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर सीमा तेलंगे आणि शैक्षणिक मार्गदर्शनासाठी IAS अधिकारी लघिमा तिवारी यांनी उपस्थिती लावली। या प्रसंगी पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अतिथींनी महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रमाणपत्र व शील्ड प्रदान करून सन्मानित केले। या कार्यक्रमाने महिलांच्या सामर्थ्याचा सन्मान करत त्यांच्या कार्याला उचित दाद देण्याचा प्रयत्न केला। महिला पोलिसांनी दाखवलेले शौर्य, सेवा आणि कर्तव्य दक्षता यांना सलाम करत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। पडला नाही पाहिजे की अगर मला एक सिनियर अधिकाऱ्याने सांगितले, जनरली आपला पोलीस स्टेशन इंचार्जला वाटतात की सर महिलांना कुठे काम कार्य द्यायचं आहे, कुठे काय काम द्यायचं आहे। म्हटलं महिला SP बनू शकतात, SP म्हणून काम करू शकतात, IG म्हणून काम करू शकतात, DG म्हणून काम करू शकतात, पण पोलीस स्टेशनमध्ये काम करू शकत नाही का? हे एक मुद्दा मला एक सिनियर ऑफिसरने उपस्थित केलेला आहे, म्हणजे मार्गदर्शन असं करताना म्हणजे ते करा मला वाटले। त्यामुळे म्हणजे महिला कुठे पण मागे नाहीये आणि पोलीसच्या महिला कुठे पण मागे नाही म्हणून तुम्ही सर्व लोक मला दाखवलं पाहिजे। आणि मला हे माहिती आहे आपला पोलीसचं काम ही खूप अवघड आहे, खूप टफ आहे आणि आता सध्या सिच्युएशन मध्ये म्हणजे या एक गेल्या 5-10 वर्षामध्ये पोलीसचं काम खूप चॅलेंजिंग झालेलं आहे, खूप टफ झालेलं आहे। सोशल मीडिया मी म्हटले ते आपण कोणाला रिस्पॉन्सिबल आहे,
कोणाला रिस्पॉन्सिबल नाही तुम्ही सांगा म्हटले. सर्वांना रिस्पॉन्सिबल आहे. मीडिया आहे, पॉलिटिशियन आहे, गव्हर्नमेंट आहे, सिनियर्स आहे, सिव्हिल सोसायटी आहे, कोर्ट्स आहे. तर हा होता यवतमाळ पोलीस विभागाने आयोजित केलेल्या जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रमाचा रिपोर्ट. महिलांच्या योगदानाला सलाम करणारा हा उपक्रम खरोखर प्रेरणादायी ठरला आहे. पुढे अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अकोल्यात गुटखा माफियांवर पोलिसांचा धडक छापा. 9,42,000चा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. रामदासपेठ पोलीस आणि एसडीपीओ पथकांच्या संयुक्त कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली. संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया आमच्या खास रिपोर्टमध्ये. गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रामदासपेठ पोलिसांनी चार्जिंग कंपाऊंड दगडी पूल चौक परिसरातील एका टिनाच्या गोडाऊनवर छापा टाकला. या छाप्यात नितीन लालचंद अग्रवाल आणि विवेक रामसागर तिवारी या दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी 9,42,588 रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखू जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध अन्य सुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की चार्जिंग कंपाऊंड दगडी पुलाजवळ संध्याकाळच्या वेळेस एक माहिती मिळालेली होती की एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये प्रतिबंधित गुटखा साठा करून ठेवलेला आहे. सदर कारवाईची माहिती मिळताच अन्न औषध प्रशासनचे कार्यालयाशी संपर्क साधून तेथील अधिकारी, पोलीस स्टेशन रामदासपेठ येथील अधिकारी व स्टाफ व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा स्टाफ यांच्यासह तिथे धाड सत्र करून सनी प्रतिबंधित गुटखा नमूद कारवाईमध्ये जप्त केलेला आहे. एकूण 9,42,000 रुपयाचा विविध कंपन्यांचा जो महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला आहे गुटखा तिथे जप्त केलेला आहे. सदर कारवाईमध्ये 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. त्यांच्यावरती विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून आज रोजी अटक करण्यात येत आहे. उद्या रोजी त्यांच्यावर मान्य न्यायालयात हजर करून सदर गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे. आरोपीचं नाव विवेक तिवारी आणि दुसरा आरोपी नितीन अग्रवाल. अकोला पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करून जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. भविष्यातही अशीच ठळक कारवाई राबविण्यात येणार का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. याकरिता नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीपीएल चॅनल नंबर 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. तर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. नमस्कार.